तर मित्रांनो, मी योगेश आजगुडे, आधुनिक शेती आणि उद्योग या शेतीविषयी महत्त्वाची माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या जास्त पाऊस होत असल्यामुळे भरपूर ठिकाणी शेती पिकाचं नुकसान होत आहे. शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर आपण भरलेला पीक विम्यापोटी आपल्याला नुकसान भरपाई मिळवायची असेल तर आपल्याला पाऊस पडल्यापासून 72 तासाच्या आतमध्ये पीक विमा कंपनीकडे त्याच्यासाठी तक्रार म्हणजेच क्लेम सादर करावा लागतो. त्याच्यानंतरच आपलं नाव पीक विमा नुकसान भरपाईसाठी गृहीत धरलं जातं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या मोबाईलमध्येच क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून आपल्या पिकाच्या नुकसानीची तक्रार म्हणजेच क्लेम हा कसा सादर करायचा याविषयी लाईव्ह माहिती घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या व्हिडिओखाली सबस्क्राईब नावाचं बटन दाबून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवरती सिलेक्ट करा. चला तर मित्रांनो, आपल्या मोबाईलवरती पाहूया की पीक विम्याची क्लेम प्रोसेस कशी करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये क्रॉप इन्शुरन्स नावाचं जे ॲप आहे ते ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे क्रॉप इन्शुरन्स ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घेतल्यानंतर ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन झाल्यानंतर आपल्या सुरुवातीला एकच काम करायचं आहे, ते म्हणजे आपल्या या ॲपची भाषा जी इंग्रजीमध्ये आहे ती मराठी करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी सर्वात खालचा जो ऑप्शन आहे चेंज लँग्वेज त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे 3 पर्याय आहेत, 3 भाषा, त्यापैकी मराठी पुढे क्लिक करायचं आहे आणि जर सर्वात खालच्या ॲप्लाय बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या ॲप पूर्ण मराठीमध्ये झालेला आहे. इथं काही पर्याय दिसत आहे, त्याच्यापैकी जो 3ऱ्या क्रमांकाचा पर्याय आहे नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर त्याच्या पुढच्या स्क्रीनवरती पीक नुकसान हा पर्याय दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पीक नुकसानीची पूर्वसूचना, पीक नुकसानीची सद्यस्थिती असे 2 ऑप्शन आहेत. त्याच्यापैकी पीक नुकसानीची पूर्वसूचना याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला जो मोबाईल क्रमांक असेल तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा आहे. तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाईप करा आणि त्याच्या खालील जो पर्याय आहे OTP पाठवा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आलेला OTP टाकून घेतल्यानंतर आपल्याला पुढची स्क्रीन ओपन झालेली आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला हंगाम असा ऑप्शन आहे, त्याच्या खाली क्लिक करून आपल्याला खरीप हंगाम सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर वर्षावर सिलेक्ट करायचं, वर्षामध्ये 2024 हे वर्ष आपल्याला निवडायचं आहे. त्याच्या खाली योजनेच्या खाली क्लिक करून प्रधानमंत्री फसल विमा योजना याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर राज्य निवडायला सांगत आहे, खाली क्लिक करून आपण आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. हे सर्व पर्याय निवडल्यानंतर खाली निवडा हे बटन दिसत आहे त्यावरती क्लिक करूया. बटनवरती क्लिक केल्यानंतर नोंदणीचा स्त्रोत विचारत आहे, त्याखाली क्लिक करूया. याच्यामध्ये अनेक पर्याय आहेत, त्याच्यापैकी आपण CSC सेंटरमधून आपण पीक विमा भरलेला होता तर आपण CSC सेंटर या पर्यायावर क्लिक करूया. त्याच्यानंतर खाली विचारत आहे तुमच्याकडे अर्ज पॉलिसी क्रमांक आहे का, आणि त्याच्या पुढे जे बटन आहे त्या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली अर्ज पॉलिसी क्रमांक भरण्याचा बॉक्स आला आहे, त्या बॉक्समध्ये क्लिक करूया. बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्या पीक विम्याची जी पावती आहे त्याच्यावरती जो नंबर दिलेला आहे रिसिप्ट नंबर तो या ठिकाणी टाकायचा आहे. पॉलिसी नंबर टाकून झाल्यानंतर त्याच्या खाली यशस्वी असं जे बटन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. बटनवरती क्लिक केल्यानंतर आपला पॉलिसी क्रमांक इथं दाखवत आहे, तर त्याच्या पुढे जो छोटा चौकोन आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर त्या पॉलिसी क्रमांकाने ज्या शेतकऱ्याने विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती म्हणजे आपली संपूर्ण माहिती याच्या खाली दिसत आहे. तुम्ही पाहू शकता पीक विमा कंपनीचं नाव, शेतकऱ्याचं नाव, राज्य, जिल्हा, खाते क्रमांक, विमा हप्ता किती भरला आहे, मोबाईल क्रमांक, नातेवाईकाचे नाव. त्याच्यानंतर यादीतून अर्जाची निवड करा असं खाली दिसत आहे. त्याच्या खाली आपण ज्या क्षेत्राचं ज्या पिकाचं पीक विमा भरलेला आहे त्याची माहिती आपल्याला दिसत आहे. तुमच्याकडे एकच गट नंबर असेल तर एक बॉक्स दिसेल, अनेक गट नंबर असतील तर प्रत्येक गटाची वेगवेगळी नोंद तुम्हाला एकाखाली एक दिसणार आहे. तर त्याच्या ज्या गटाची तुम्हाला नुकसानीची तक्रार करायची आहे त्या गटाच्या नोंदीच्या चौकोनी जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये क्लिक करायचा आहे. त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला पुढची प्रोसेस नोंदवण्यासाठी सांगत आहे, घटनेचा प्रकार विचारत आहेत, तर त्याखाली क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला एक्सेस रेनफॉल, जर जास्त पावसाने नुकसान झालेलं असेल तर एक्सेस रेनफॉल हा पर्याय निवडायचा आहे. त्याच्यानंतर घटनेचा दिनांक विचारत आहे, इथे कॅलेंडरवर क्लिक करायचं आहे. कॅलेंडरवर क्लिक केल्यानंतर साधारण तुमच्या शेतामध्ये जास्त पाऊस कधी झालेला होता त्याची तारीख तुम्हाला निवडायची आहे. आपण या ठिकाणी 1 तारीख निवडत आहोत. त्याच्यानंतर ठीक आहे वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा याच्याखाली क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 3 पर्याय दिसत आहे, स्टँडिंग क्रॉप, हार्वेस्टेड, कट अँड स्प्रेड. म्हणजेच आपलं जे पीक उभं असेल तर स्टँडिंग क्रॉप सिलेक्ट करा, काढलेलं असेल तर हार्वेस्टेड करा, काढून वावरावरतीच असेल वाळण्यासाठी ठेवलेलं तर कट अँड स्प्रेड हा ऑप्शन सिलेक्ट करा. आपलं पीक स्टँडिंग क्रॉप आहे, उभं आहे, त्यामुळे आपण स्टँडिंग क्रॉप निवडतो आहे.
नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी याच्या खालच्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि तुमच्या पिकाचं अंदाजे किती नुकसान होण्याची शक्यता आहे त्याची टक्केवारी आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. तुम्ही कितीही टक्केवारी टाकू शकता. ही आपण आपल्यातर्फे टाकायची टक्केवारी आहे. शेवटी ज्यावेळेस पंचनामा पीक विमा कंपनीकडून प्रतिनिधी करणार आहे त्यावेळेस ते त्यांची नोंद करणारच आहेत. त्याच्याखाली शेअर नावाचा पर्याय दिसत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काही नाही टाकलं तरी चालतं. जर तुम्हाला टाकायचं असेल तर क्रॉप लॉस किंवा पीक नुकसान असं काही टाकू शकता, ते कंपल्सरी नाही आहे. त्याच्याखाली फोटो अपलोड करा हा पर्याय कंपल्सरी आहे. तर फोटो अपलोड करायच्या खाली जो बाण दिसत आहे त्या बाणावरती क्लिक करायचं आहे. बाणावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही परमिशन मागितल्या जातील, त्या सर्व अलाव करायच्या आहेत. कॅमेरा सुरू झाल्यानंतर तुमच्या शेतामध्ये पिकाचं नुकसान कुठे झालं आहे त्या ठिकाणचा तुम्हाला फोटो काढायचा आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जिथं पीक नुकसान झालं दिसत आहे त्या ठिकाणी जाऊन फोटो क्लिक करा. फोटो क्लिक केल्यानंतर राईट बटनवरती क्लिक करा. त्याच्या खाली व्हिडिओ अपलोड करा असा पर्याय दिसत आहे. हा कंपल्सरी नाही, तुम्हाला व्हिडिओ काढायचा असेल तर या बाणावरती क्लिक करा. बाणावरती क्लिक केल्यानंतर 4-2 सेकंद काही व्हिडिओ असेल तो तुम्हाला काढायचा असेल आणि त्याच्यामध्ये तुमच्या पिकाचं झालेलं नुकसान असं पाणी भरलेलं त्या ठिकाणी दाखवायचं आहे. व्हिडिओ एंड करायचा आहे आणि राईट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड झालेला आहे. खाली शेतकऱ्याचं नाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक दाखवत आहे आणि त्याच्याखाली सादर बटन दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे आपला क्लेम सबमिट झालेला आहे आणि आपल्याला एक डॉकेट आय डी मिळालेला आहे. तर डॉकेट आय डी आपल्याला स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे किंवा हा डॉकेट आय डी भविष्यामध्ये तुम्हाला लागणार डॉकेट आय डी आहे, त्यामुळे हा तुम्ही लिहूनसुद्धा ठेवू शकता. अशा प्रकारे आपल्या पिकाचं नुकसान झालेलं असेल तर क्रॉप इन्शुरन्स ॲपमध्ये क्लेम करायचा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. त्याचबरोबर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.